मी डॉक्टर अनंत नामदेवराव कळसे, माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसभा आणि महाराष्ट्र विधान परिषद. एका घटनेविषयी मी माझं मत व्यक्त करू इच्छितो. आज विधान परिषदेमध्ये एक आगळावेगळा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुळात सांगायचं म्हणजे जे जे काही घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ही निवडणूक एक वेगळ्या वातावरणात पार पडली, जिल्हा परिषदची निवडणूक. आणि या संदर्भातला प्रश्न जेव्हा विधान परिषदेमध्ये उपस्थित झाला, त्यावेळी पोलीस खात्याच्या एकंदर कारभाराविषयी किंवा एकंदर जी कार्यपद्धती त्यांनी त्या ठिकाणी अवलंबली याबद्दल चर्चा झाली. आणि या चर्चेच्या अंती माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद माननीय नीलमताई गोरे यांनी या सर्व चर्चेच्या अंती त्यांचं मत असं झाल्यामुळे आणि नियमाप्रमाणे असा निर्णय दिला की सातारा जिल्ह्यातले SP सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांना निलंबित करण्यात यावे. आता मुळात यात प्रश्न असा निर्माण होतो की नीलमताई गोरे यांनी जो निर्णय दिला तो अगदी योग्य आहे किंवा कसे, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या संदर्भात पार्लमेंटरी प्रॅक्टिस, प्रथा, परंपरा या सर्व पाहिल्या असता मला असं दिसून आलं की माननीय उपसभापतींना किंवा उपाध्यक्षांना किंवा इव्हन पॅनेल ऑफ चेअरमन जे असतात त्यांना सुद्धा माननीय सभापती किंवा अध्यक्षांच्या स्थानावरून काम करीत असताना त्यांना माननीय अध्यक्षांचे संपूर्ण अधिकार हे प्राप्त असतात. पार्लमेंटरी प्रॅक्टिस, प्रथा, परंपरा आता सेंट्रल लेजिस्लेचर 1921च्या कायद्याप्रमाणे भारतात अस्तित्वात आलं. ब्रिटिश पूर्व म्हणजे राज्यघटना अंमलात आल्यानंतर त्याच सेंट्रल लेजिस्लेचरचे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स होते. त्याच रूल्सच्या धर्तीवर लोकसभेचे रूल्स, विधानसभेचे, विधान परिषदेचे रूल्स बनवण्यात आले. त्यामध्ये हे स्पष्ट आहे की इव्हन कौलेन शकधर यांच्या ग्रंथाचे दाखले सुद्धा आपल्याला देता येईल. माननीय उपसभापतींना सभापतींचे संपूर्ण अधिकार त्या जेव्हा कार्यरत असतात सभागृहाच्या आसनावर त्यावेळेस त्यांना असतात. त्यामुळे त्यांनी जो निर्णय दिला तो अगदी योग्य नियमाला धरून होता आणि त्यांचं त्यावेळेस तसं मत झालं होतं. आणि सदस्यांची मला वाटते शंभूराजे देसाई माननीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा हे प्रकरण संपूर्ण सभागृहात मांडलं आणि त्याला अनुषंगून त्यांनी योग्य तो अगदी निर्णय झाला, नियमाप्रमाणे दिला, संविधानाप्रमाणे दिला आणि त्यांनी SP ला निलंबित केलं. आता त्या निर्णयावर आता बरंचसं असं दिसतंय की सभापतींची पोझिशन काय आहे, उपसभापतीची पोझिशन काय आहे. या संदर्भात कौल आणि शकधर यांच्या पृष्ठ 132 वर नवीन एडिशन आहे अगदी. हे एडिशन जे आहे कौल आणि शकधर पार्लमेंटरी प्रॅक्टिस अँड प्रोसिजर यामधलं यांचं हे माझ्या मते 8वं एडिशन आहे 2024चं. या पुस्तकातील पान नंबर 132चा मी या संदर्भात दाखला देऊ इच्छितो. आणि त्यांनी जो निर्णय दिला आणि त्यांची जी पोझिशन आहे माननीय उपसभापतींची, यामध्ये स्पष्ट म्हटलंय की डेप्युटी स्पीकर म्हणजे ऑफकोर्स इट इज ॲप्लिकेबल टू द डेप्युटी चेअरमन ऑल्सो हॅज द सेम पोझिशन ॲज द स्पीकर when presiding over a sitting of the house, and all the references to the speaker in the rules are deemed to be referred to the deputy speaker when he is presiding the house. It has been considerably held that no appeal to the speaker against the ruling given by the deputy speaker or any other person presiding over a sitting of the house in the absence of the speaker. The speaker or chairman is not a appellate authority over the decision given by the deputy chairman or deputy speaker. हे या पार्लमेंटरी प्रॅक्टिस प्रोसिजरवरून स्पष्ट आहे. त्यामुळे उपसभापतींचा जो निर्णय आहे पार्लमेंटरी प्रथा परंपरेप्रमाणे अगदी योग्य आहे. आणि या निर्णयावर विशेषतः आता पुढचं मला डेव्हलपमेंट काही फारशी माहिती नाही, पण त्यांनी जो निर्णय दिला तो सभागृहाच्या कार्यपद्धतीला धरून आणि सभागृहाच्या प्रथा परंपरा यांना धरून तो निर्णय दिला. आणि त्यांची पोझिशन किंवा जे कोणी असतील त्या प्रसंग त्यावेळेस सभापतीचं कामकाज करत असतील त्या आसनावर बसून त्यांना हे संपूर्ण अधिकार सभापतीचे प्राप्त असतात आणि त्यांना ते निर्णय देण्याचे अधिकार असतात. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे, रूल्सवरून स्पष्ट आहे, कौल आणि शकधर यांच्या प्रथा परंपरेवरून स्पष्ट आहे. आणि पूर्वीचे दाखले आज माझी 40 वर्षांच्या पेक्षा जास्त विधानसभेत विधानमंडळ सचिवालयामध्ये सेवा झालेली आहे
आणि माझ्या उदाहरणावरून, अनुभवावरून आणि कागदपत्राचा आधार घेता मला असं वाटतं की माननीय नीलमताई गोरे यांनी अगदी योग्य निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी होणं अगदी योग्य आहे आणि आवश्यक आहे सभागृहाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आणि ती निश्चितच होईल आणि त्यांनी संपूर्ण विषयाचा सर्वसमावेशक अभ्यास करून आणि सभागृहातली त्यावेळची परिस्थिती, भाषणं याचा अभ्यास करून तो निर्णय दिलेला आहे आणि याला आधार सुद्धा आहे. कौल आणि शब्दरेच्या ग्रंथातला आत्ता मी जे वाचून दाखवलं त्याला आपण पार्लमेंटरी प्रॅक्टिसमध्ये ही सभागृहाची गीता आहे. म्हणजे त्याचा आधार जो आहे हा प्रमाणभूत मानला जातो आणि हे जे पुस्तक आहे मेस पार्लमेंटरी प्रॅक्टिस किंवा कौल आणि शब्द याचा आधार घेऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे आणि अगदी योग्य निर्णय आहे आणि याची नियमाप्रमाणे अंमलबजावणी निश्चितच होईल असं मला वाटतं. धन्यवाद.